तर पाहूयात पुढची बातमी। नाशिक मनपा स्थायी समिती सभापतीसाठी अर्ज दाखल झालाय। भाजपकडून मच्छिंद्र सानपांचा अर्ज दाखल करण्यात आलाय, तर स्थायी समिती सभापतीसाठी केवळ एकच अर्ज दाखल करण्यात आलाय। तर एकच अर्ज दाखल असल्यानं स्थायी समिती सभापती निवडणूक बिनविरोध होण्याची शक्यता वर्तवली जाते। स्थायी समिती सभापती म्हणून आज मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भारतीय जनता पक्ष व शिवसेना यांनी संयुक्तरित्या भरला आहे। सर्व स्टँडिंगचे सदस्य आणि सर्व पदाधिकारी, भारतीय जनता पक्षाचे शहर अध्यक्ष असतील, शिवसेनेचे प्रमुख असतील, हे सगळ्यांनी सोबत, गटनेते, उपमहापौर, आपले विनासांना, या सगळ्यांनी सोबत येऊन युतीमध्ये आम्ही श्रीयुत मच्छिंद्रजी सानप यांचा फॉर्म भरला आहे आणि निश्चितपणे स्थायी समितीचे सभापती पण तेच होतील। भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज स्थायी समिती सभापतीचा उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। युतीमध्ये आणि उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। सर्व सन्माननीय सदस्य, आमदार, महापौर, शहराध्यक्ष सर्वांच्या उपस्थितीत आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। भारतीय जनता पार्टीच्या वतीनं आज स्थायी समितीच्या अध्यक्षपदी श्री मच्छिंद्र सानप यांचा अर्ज भरण्यात आला आहे। हा अर्ज आमच्या सामूहिकरित्या भरण्यात आला। आज शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आणि सर्व स्थायी समितीचे सदस्य उपस्थित होते आणि मला खात्री आहे की शिवसेना भारतीय जनता पार्टीचा महापौर त्या नाशिक मनपावर आता विराजमान आहे आणि स्थायी समितीमध्ये सुद्धा शिवसेना आणि भारतीय जनता पार्टी यांच्या युतीच्याच स्थायी समितीचा अध्यक्ष होईल।